नमस्कार मंडळी, मी संकेत नलवडे. तर सर्वप्रथम सगळ्यांचं मी आभार मानतोय, कारण का SR फिल्म्सचे 10,000 व्ह्यूज कंप्लीट झालेले आहेत. आतापर्यंत जवळजवळ 80-81 व्हिडिओ आम्ही टाकले आणि त्याच्यामध्ये जुनी माहिती आम्ही देत आलोय. 1960-70 सालापासून कसा भाग होता आणि त्यानंतर काही इंटरव्ह्यू टाकलेले आहेत आणि त्याला देखील तुमचा उत्तम प्रतिसाद मिळतोय आणि जवळजवळ 200च्या वर सबस्क्राईब झालेले आहेत. तर याच्याबद्दल सगळ्यांचे आभार. तर आता पुढच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. तर मंडळी कसं आहे, आज मी माझ्या बाबांना घेतोय सोबत. बाबा नमस्कार. 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 श्री SR नलवडे यांची देखील इंटरव्ह्यू आपण घेतलेली आहे मुलाखत, की बाबा त्यावेळेचा भाग कसा होता, त्यांचं आयुष्य कसं चाललं त्याच्याबद्दल घेतलेलं आहे. तर आता मंडळी कसं आहे, त्यांना मी मुद्दाम घेतलेल्या व्हिडिओमध्ये कारण का आपण जुनी माहिती त्यांना विचारणार आहे, तर त्याची आधी पार्श्वभूमी मी देतो. तर मंडळी कसं आहे माहितीये का, की ज्यावेळी माणूस आज कसं होतंय आजच्या युगामध्ये, आता 2025 साल जे आपलं सुरू आहे, की वैद्यकीय क्षेत्र इतकं पुढारलेलं आहे की आपल्याला एखादं काहीतरी आजार झाला किंवा शारीरिक काहीतरी व्याधी झाली तर आपण काय करतोय, सुरुवातीला कोठेही असलं तरी पहिल्यांदा डॉक्टरकडे जातोय. म्हणजे आपल्याला डॉक्टर अवेलेबल आहे गावामध्ये गेलं तरी. त्यानंतर आपण गावामध्ये गेल्यानंतर मग डॉक्टर चेक करतात. मग ते नॉर्मल काही असलं तर म्हणतात ठीक आहे जावा, आता काही प्रॉब्लेम नाही. आणि जर काहीतरी अवघड वाटलं तर म्हणतात ठीक आहे या गोळ्या घ्या, एवढ्या दिवसामध्ये बरं वाटलं तर ठीक, नाही तर पुढे जावा. पुढे जावा म्हणजे कुठे जावा, तर मोठ्या हॉस्पिटलमध्ये जावा जिथं तुम्हाला टेस्टिंग करावं लागतील. टेस्टिंग म्हणजे काय, तर बाबा ठीक आहे एखादा रोग आलेला आहे किंवा येणार आहे का, तर त्याच्यासाठी आजकाल आता बघायला गेलं तर गावोगावी तालुक्या ठिकाणी पण म्हणायला हरकत नाही किंवा जिल्ह्या ठिकाणी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आहे. मल्टी स्पेशालिटी म्हणजे काय, की त्याच्यामध्ये फक्त एकच स्पेशालिटी नाही आहे. म्हणजे जसं आता आपण डिलिव्हरी जर बघितलं लेडीजचं, तर फक्त डिलिव्हरी गायनोकॉलॉजी हॉस्पिटल आहे असं नाही आहे. तिथे जाऊन सगळं गायनोकॉलॉजी रिलेटेड, तुमचं लिव्हर रिलेटेड, तुमचं हार्ट रिलेटेड, तुमचे हर्निया, म्हणजे पूर्ण बॉडीच्या रिलेटेड, ऑर्थोपेडिक पण. म्हणजे तुम्हाला तिथे गेल्यानंतर भरपूर टेस्ट करायला लागतात. म्हणजे जे डॉक्टर सांगतात बाबा हे झालं, याच्यातून हे निदान होऊ शकते, ते निदान होऊ शकते, मग त्याच्यावर आणि टेस्ट करा आणि टेस्ट करा आणि अचूक अंदाज निघतो आणि त्याच्यावर मग ऑपरेशन करायचं, की बाबा काय ऑपरेशन झालं, ऑपरेशन करायचंय की गोळ्यांच्यावर तो आजार बरा होतोय किंवा तुमचं वय काय. आणि त्यानंतर आजकाल सगळीकडे झालेलं आहे की कुठेही जा, पहिला पेशंट गेला की त्याची BP चेक होते आणि त्याला पहिला प्रश्न विचारतोय शुगर आहे का. बरोबर आहे ना. तर शुगर असेल तर मग त्याची ट्रीटमेंट पुन्हा बदलते. त्यानंतर आता कसं झालं, हे ॲलोपॅथीच बोलतोय आपण, बाकी झालं आयुर्वेदिक पण आहे आणि होमिओपॅथी पण आहे. तर हे सगळं आजकाल एवढं अवेलेबल आहे की आयुर्मान माणसाचा आज वाढलेला आहे आणि आजकाल कोणतेही आजार झाले तरी काही घाबरायची जास्त गरज नाहीये, कारण का प्रत्येक आजारावर इलाज आहे आणि इथून पुढे होत आहेत. आता त्यात आणि आता ऍडिशन झाले की AI, आर्टिफिशियल इंटेलिजन्स. म्हणजे त्याचा उपयोग असा होतो की डॉक्टरना रोबोटची मदत होते. म्हणजे रोबोटची मदत घेऊन डॉक्टर ऑपरेशन करतात, जसं हार्नियाचं म्हणा किंवा आणि. तर त्याचा फायदा काय होतोय, तर अचूक जिथे प्रॉब्लेम आहे तिथेच उपचार केला जातो आणि साईडला, म्हणजे आता माणूस ज्यावेळी ऑपरेशन करतात, डॉक्टर ज्यावेळी ऑपरेशन करतात, शेवटी माणूस आहे. जरा जरी इकडे तिकडे झालं आणि कुठली तरी दुसरी चुकून नस कापली तर ती परत जोडायला वगैरे डॉक्टर लागणार. पण रोबोटला कसं आहे, एकदा सांगितलं की त्याला नॉलेज दिलेलं आहे, त्यामुळे तो काय करतोय, बरोबर तेवढीच नस कापली, जेवढी पाहिजे तेवढीच नस किंवा तेवढंच हाड कापलं, कट केलं आणि तेवढंच बसवलं. म्हणजे बाकी जास्त नाही, त्यामुळे रक्तस्त्राव कमी, माणसाचा इलाज लवकर आणि त्याचं हिलिंग जास्त, म्हणजे हॉस्पिटलमध्ये जास्त दिवस थांबायची गरज नाही. एवढं डेव्हलप होत गेलेलं आहे आता. एवढं डेव्हलपमेंट. बरोबर आहे. याच्या मानानं जर पूर्वीचा विचार केला, आता तुमच्याकडे मी येतो की 1960-70 साली, आता याच्यामध्ये अजून एक पॉईंट तुम्हाला बोलतो. आपण इंटरव्ह्यू घेतलेली आहे डॉक्टर KA मोमीन, जे आपल्या भागातले पहिला MBBS डॉक्टर. तर त्यांनी सांगितले की 1970 म्हणजे साधारणतः 72 साली ते तिकडे आले, ते पण कडगाव गावी, काय सरकारी दवाखान्यामध्ये, सरकारी PHC मध्ये. तर त्यावेळी त्यांचा दवाखाना पण नव्हता. तर आता मला तुम्हाला विचारायचं आहे की आपलं कोल्हापूर भागामध्ये खेडेगाव, जसं आता खेडेगाव म्हणजे मिंचे, गारगोटीच्या शेजारी तालुका ठिकाणी, तर कशी परिस्थिती होती गावामध्ये? तसा विचार केला तर 60-70च्या ह्या दशकामध्ये पोझिशन फार वेगळी होती आणि त्याच्यापेक्षाही भयान पोझिशन तुमची स्वातंत्र्य कालापूर्वी होती.
बर बर. याला कारण काय हं, तर डॉक्टर अवेलेबल नव्हतेच. हं, हं, हं. आता 60च्या दरम्यान जर बघितलं, 60, 65, 62, 63च्या दरम्यान बघितलं तर आमच्या अखंड भागामध्ये हं. म्हणजे गारगोटी सोडली, गारगोटला एक LCPS ACPS म्हणजे सरकारी. क्वालिफिकेशन त्यावेळी हा, हा, हा. LCPS हे जसं MBBS क्वालिफिकेशन आहे हा. तसं LCPS. बर बर. एक डॉक्टर कोणतरी असायचा, हं. परंतु त्यांच्यापर्यंत पोचायचं म्हणजे सुद्धा अवघड होतं, अशी रस्त्याची परिस्थिती होती. बरोबर आहे, 5-6 किलोमीटर अंतर आहे आपलं. हा, एवढं असून देखील तिथं पोचायचं म्हणजे अवघड होतं. बरोबर आहे. मग त्यावेळी जर लोक आजारी पडली तर वैदू म्हणजे ज्याला त्याच्यामधले थोडे काही भागामध्ये काही आजारावरती ठराविक लोक काहीतरी झाडपाला दाखवलं. हा. किंवा मुळी हं, 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 हं. ह्या गोष्टी द्यायचे. मुळी म्हणजे कुठल्या झाडांचं मुळी? झाडांच्या मुळ्या त्यांच्या त्याला नॉलेज असायचं, त्यांच्या वडिलोपार्जित त्यांच्याकडे ते आलेलं असायचं. बरोबर आहे. हा. म्हणजे हे पूर्वी फार पौराणिक कालापासून हे गोष्ट पुढे चालत आलेली आहे. म्हणजे ते ट्रायल अँड एरर. झालं नाही तर काय होईल ते होईल. कारण काय की दवाखाने न्यायची अडचण होती आणि नेलं तरी तिथं डॉक्टरांची अडचण होती. म्हणजे डॉक्टर जास्त अवेलेबल. आता त्यावेळी सांगायचं म्हणजे आमच्यात गारगोटीला एक PSC होते, सरकारी दवाखाना. पण सरकारी दवाखान्यामध्ये MBBS डॉक्टर नव्हताच. LCPS किंवा असे. म्हणजे मग LCPS आणि MBBS बघायला गेलं तर MBBS चांगलं भारी. हा, जसं आता BAMS आहे, BAMS MBBS ह्याच्यामध्ये फरक आहे, तसं LCPS होतं. बर. आणि मुरगुडला एक डॉक्टर होता. बर 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 बर. मग आमच्या भागातले लोक काय करायची की जायला सोपं कुठं आहे, मुरगुड आहे, मुरगुडला जायचं. आणि सगळा प्रवास हा त्यावेळी बैलगाडीने असायचा. बरोबर आहे. बैलगाडीने नाही तर पावसाळ्यामध्ये बैलगाडी सुद्धा खेड्यापाड्यात चालायची नाही. आता आमच्या गावालाच ऍक्च्युली त्यावेळी बैलगाडी चालायची नाही, कारण काय रस्ता नसायचा. बरोबर आहे. बैलगाडी चाकं रुतायची त्या ठिकाणी त्या काळवाट जमिनीमध्ये याच्यामध्ये आणि गाडी पुढे चालायची नाही. बरोबर आहे. मग लोकांना कसं न्यायचं तर त्यावेळी पाळणा करायचा. बर. अजून तुम्हाला लोकांना त्यातलं ते बघितलेलं नाही, आम्ही बघितले प्रत्यक्ष. पाळणा म्हणजे काय आहे की 2 काट्या घ्यायच्या, त्याला ते घोंगड टाकायची त्याच्यावरती, चादर घोंगड टाकायचं आणि त्या पेशंटला बसवायचा आणि लोकांनी धरायचं आणि खांद्यावरनं घ्यायचं. आणि पावसाळ्यात तर बघितलं तर काय बघायलाच नको, कारण काय की पाऊस वळा नाला ना तर होहळ असू देत, नदी असू देत, उताराची बाब नाही. आणि पूर्वी पाऊस असा पडायचा 2-2, 3-3 महिने की दर्शन व्हायचं नाही, सूर्यदर्शन नसायचं. आम्ही त्यावेळी सूर्यदर्शन आम्हाला मिळायचं म्हणजे श्रावण महिन्यात केव्हा तरी एका सोमवारी सूर्य दिसायचा, अशी परिस्थिती होती. मग अशा वेळी जर माणूस आजारी पडला तर काय करायचं. तर त्यावेळी काही लोक अशी होती तज्ञ, त्या आमच्या झाडाचा पाला वाटून हे करून तयार, ती स्वतः त्या पेशंटकडे यायची, त्याला बघायचे, तपासायचे, नाडी वगैरे जरा तपासायची आणि मग अंदाज काढून ते त्याप्रमाणे ते औषध तयार करायचे. ते औषध त्या बाटलीत भरून ठेवायचं, शिश्यात भरून ठेवायचं आणि मग ते सांगायचं की तुम्ही सकाळी एवढं, संध्याकाळी एवढं, सकाळी एवढं, संध्याकाळी एवढं त्याला द्या. त्यातून काय फरक पडला ठीक आहे, तो नाही फरक पडला दुसरा गाठायचा कोणतरी. मग तो कुठं असायचा, 22 किलोमीटर अंतरावरती असायचा. मग त्याला एखाद्या गावात त्याला जाऊन आणायचा किंवा तिथे तो मग औषध तयार करून द्या. तुम्ही सांगणार आता ते पोटात कशामुळे दुखतंय याचा काही ते अंदाज त्यांना सापडायचा नाही. बरोबर. कारण काहींचा अपेंडिक्स असायचा. म्हणजे आजार हे आता जे आहे ते पूर्वी होतेच.
फक्त निदान लागत नव्हतं. निदान लागत नव्हतं. डायरेक्ट एक्सरे काढला, निदानाच्या नादालाच कोण लागत नव्हतं. MRI केलं, पण त्यावेळी ते नॉलेज पोट दाबून बघायचं हा. आणि त्याच्यावर त्याने अंदाज बांधायचा काय आहे बाबा हे असं आहे. आणि त्यावेळी शुगर वगैरे तुम्ही म्हणाल, बीपी शुगर याचा कोण अंदाजच काढायचा नाही आहे, करायचंच नाही. बीपी म्हणजे काय होतं काय नाही हेच म्हणू शकत नाही. हा नाही नाही नाही. नाडे ज्यावेळी तपासतील त्यावेळी त्यांना ते कळायचं की बाबा काहीतरी आजार यांना असा असा आहे, मग आणि त्यांच्यावरती भरोसा ठेवून राहायचं. दुसरी गोष्ट, आता आज काय होतंय, हा बीपी आहे बाबा, जेवणात एक्स्ट्रा मीठ घेऊ नकोस, शुगर आहे गोड खाणं बंद कर. त्यावेळी तशी पत्ते बित्ते त्यावेळी पत्तेवर काही नव्हतं, असेल ते खा बाबा ते. आणि साखरच नव्हती, कुठले बीपी वाढणार आहे. आणि तसं जर बघितलं तर पूर्वी शुगर आणि बीपी लोकांना कमी होतं. कारण काय की लोकांचं एक ध्येय होतं, दिवसभर काम करायचं, संध्याकाळी घरी आल्यावर काय भाकर तुकडा खायचा, बाकी टेन्शन काही नव्हतं. पण आता हल्ली त्या टेन्शन फार वाढले. नाही शुगर आणि बीपी का व्हायला आता, टेन्शन वाढले. नाही एक झालं. दुसरी गोष्ट की आता आपण हे झालं जनरल माणूस काही आजारी पडला तर. मग दुसरी गोष्ट मला विचारायची आहे तुम्हाला, आता आजकाल आपण म्हणतो की कोणत्याही वयामध्ये माणसाला हार्ट अटॅक येतोय, कोणत्याही वयामध्ये माणसाला रोग होतो, त्यावेळी तरुणांना देखील तसं होण्याचं प्रमाण कमी होतं का, कसं होतं? हार्ट अटॅक हा पूर्वी होताच, नाही असं नाही आहे, समजलं का. परंतु त्याचं निदान लागायचं नाही, हे व्हायचं काय झालं की उचलायचं न्यायचं नाही. पण तरुण वयात रोग होण्याचं प्रमाण म्हणजे आपण जे म्हणतोय त्यावेळी ते कमी होतं का, कसं? त्यावेळी कमी होतं. हे हार्ट अटॅक म्हणा किंवा हे म्हणा, हे त्यावेळी कमी होतं. दुसरी गोष्ट, आता कसं झालंय, आता दात माणसाचे पडले वयानुसार तर लगेच नकली दात लावले, बच्चाळी लावली, म्हणजे आपण जे नकली दात लावले माणूस खाऊ शकतोय. त्यावेळी काय होतं? त्यावेळी नकली दात वगैरे तुमची बच्चाळी विचाळे काही नव्हतं. ही 70-72 नंतरच ही सुरुवात झालेली आहे. त्याच्या अगोदर हे बच्चाळी वगैरे काही नव्हतं. म्हणजे दात पडल तो दात तुम्ही पाडायचा नाही किंवा दवाखान्यात जाऊन काढायचा नाही, काही नाही, हलून तो पडून गेला की गेला पडून. मग त्यावेळी कंडिशन कशी होती? माणसाचे दात नसलं तर खाणं काय, मग ते काय नाही. मग ते हे कवळ्या ज्या आहेत त्या कवळ्यात यायचं, त्याला कणकुट असायची, त्यानं खायचं, पातळ करून खायचं, कुस्करून खायचं, कसं तरी खायचं, जगायचं. त्याच्यामुळे काय होतं की पूर्वी लोकांची जगण्याची जो पिरियड होता तो देखील जरा कमी होता. आयुर्मान आपण जे म्हणतो, आयुर्मान का वाघाचं, वाघ किंवा सिंह दात एकदा पडली तो खाऊ शकत नाही म्हटलं त्याच्या आपोआप वीक होत. तसंही असायचं पूर्वी. आणि त्या काळामध्ये फक्त अवघड केस कुठली असायची जास्त, जर डिलिव्हरी. त्या पॉइंटवर मी आता येणार आहे की कसं आहे, बाकी माणसं आजार पण सोडा, पण डिलिव्हरी तर रेग्युलरच आहे. हा, डिलिव्हरीच्या वेळी गावामध्ये ठराविक सुईणी म्हणून होत्या. सुईणी डिलिव्हरी करायला सुईण म्हणायचं. आणि तिला ते थोडस नॉलेज त्यातलं असायचं. समजलं काय की पोट दाबल्यानंतर ते बघायची, ठरवायची आता हे कुठल्या मार्गावरती आहे काय. आणि 2-2, 3-3 दिवस तिनं तर ट्राय करायचा, लगेच दवाखान्यात न्यायचं नाही. सगळ्यात मला विचारायचं आता की आता कसं असतंय, म्हणजे आता लग्न झालं त्यानंतर एखादी बाईला ठीक आहे MC नाही आली 1-2 महिने की मग ते घरच्या घरी टेस्ट करतात, मला सांगायची गरज नाही. किंवा दवाखान्यात मग तर समजलं मी आता गरोदर आहे, मग ते डॉक्टरला जायचं, गायनेक स्पेशालिस्ट बाबा जो गिरे, आणि त्यानंतर तो पहिल्या दिवशीपासून त्यांना वॉच करणार, सोनोग्राफी करणार, बाळ कसं आहे करणार. त्यावेळी कसं कळायचं? किंवा त्यावेळी ही जी बरेच दिवस ती गोष्ट गुप्त ठेवायची. कुणाला सांगायचं नाही. काही त्रास व्हायला लागला तर त्यातल्या तज्ञ बाया काय असायच्या, म्हणजे जे जसं तो वैद्य म्हणते तसंच ना, तसं बाया काही तज्ञ असायच्या. त्यांच्या कानावरती जे सुनन जायचं आणि तिच्या कानावरती घालायचे, किंवा घरातले कोण जरासे चांगल्यापैकी माहितीची बाई असेल त्यानं जाऊन त्यांना कल्पना द्यायची किंवा तिला बोलवून घ्यायची. काय आता हे पुरुषांच्या पासून अलिप्त ठेवायचं, गुपचूप यांच्या गोष्टी चालायच्या. समजलं काय, ही गोष्ट जास्त एक्सपोज करायची नाही.
कारण काय? आजार हे असायचेच, नसते का पूर्वी, आता जसे आहेत तसे पूर्वी आजार असायचेच, परंतु ते अगदी मग त्या बाईला काहीतरी माहिती असायची. मग ती काय म्हणायची, आता असं होतंय, मग चला मुरगुडला डॉक्टर तिकडे जाऊया, तिकडं नेऊया. मग काय ते कधी उन्हाळा असेल, होता ना, म्हणजे डिलिव्हरी व्हायच्या वेळी, डिलिव्हरी व्हायच्या अगोदर नाही, अगोदर देखील काही ज्यावेळी समजा एमची जास्त जायला लागली, हा अशक्तपणा आला, समजलं काय, तर ही झाडपाल्याची औषध त्यावेळी त्याच्यावरती असायची. हा 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 या बाया काही जे तज्ज्ञ होत्या ना, त्याचे झाडपाल्याचं औषध, आमची मुळी उघडून घाला की होतंय, आमका पाला चिचून शिजवून त्याचा काढा करून घ्या, ते थांबतंय आणि थांबायचं. बरेचशा गोष्टी असतात की नाही, गावातल्या गावात सॉल्व्ह व्हायच्या. हे विशेष होतं पूर्वी. आणि जर एकदम हे बाहेर गेली त्याच्या पुढचं, तर पुढचं मग शेवटी करो या मरो, समजलं का, त्या बाईचं त्यात अंत्य व्हायचा आणि काय वेळ घायचा. आणि डिलिव्हरी जी म्हणाल तर डिलिव्हरीची हे त्या सुईनी त्यावेळी सगळे गावातले, बरं तू कुठं आता स्पेशल रूम आल्यात, कुठं काय आलंय, हे अंधार कुटुरीत ह्याच्यासारखं बाईला ठेवलेली असायची, अंधारात ठेवायचे. मुळात यांचे महिने मोजायचे देखील चुकायचे. हा म्हणजे आता मला एक विचारायचं आहे, आता आपण ते चेक करतात, किट वगैरे आहे, ठीक आहे, पण त्यावेळी किट वगैरे काही नाही, काही नाही. हा म्हणजे यावेळी एमसी चुकली म्हणजे असू शकेल, पण ते नक्की असते असं नाहीये. हा ती बाई अगोदर विचारायची आल्याबरोबर, बाई आंघोळ कधी केलीस, म्हणजे तुझी एमसी कधी झाली होती, म्हणजे त्याला कोडवर्ड. मग अमक्या वेळी झाली होती, मग तिथून 15 दिवस धरा, त्यानंतर झालेली नाही. मग तू तारीख वगैरे काय माहिती नसायच्या, मग ते काय काढायचं त्याच्यावरनं हे महिने मोजायचे. महिने म्हणजे सणाचा पिरियड महिना अमावस्या. हा, शिमग्याला बघा साधारणपणे 8 दिवस होत, तिथून ते महिने मोजायचे. महिने अमावस्याने पौर्णिमा त्याच्यावर त्यांचं महिने. त्याच्यामुळे ती काय पिरियड झालाय का नाही झालाय, किंवा बाळाला हात लावून देखील ह्यांना कुठला कळायचं नाही किती महिने झालेत किंवा काय झालेत. मग इथून सुरुवात असायची त्यांची. मग काय करायचं, बाहेर चुकली वाटते, मग त्या सुईने काहीतरी विचार करायचा, असू देत मग 15 अलीकडे 15 पलीकडे. पूर्वी देखील आत्तासारखी 7व्या महिन्यात डिलिव्हरी व्हायची काय, पण ते महिनाच माहित नाही ना, आपण म्हणू शकत नाही, म्हणजे असं करेक्ट सांगता यायचं नाही. काही वेळी त्या बाया महिना चुकायच्या, शिमगा होता का पाडवा होता ही त्यांना कळायचं नाही, कारण ही गोष्ट अगदी पूर्वी गुपित ठेवायची. सासू देखील लवकर सांगायची नाही ती, की असं झालंय म्हणजे लाजून घाबरून काय असं नका, म्हणजे ते प्रकारचं एक लोकांचं हे मानसिक हे होतं, मानसिक सांगायचं नाही, त्याला काही इलाज नाही आहे. आणि मग त्यानंतर तिची प्रोसिजर सुरू. जर उन्हाळ्यात असेल तर तालुक्याच्या ठिकाणी किंवा ज्या ठिकाणी डॉक्टर आहेत त्या ठिकाणी घेऊन जायचं, याच्यावर देखील वैद्य व काहीतरी हे करायचं. नाहीतर मग गावात किंवा भागात कोण ब्राह्मण असला तर पंचांग बघाय त्याच्याकडे जायचं. काहीतरी अंदाज लागेल म्हणून. आणि मग ते पंचांग बघून त्यानं सांगायचं हे असं आहे आणि अजून इतके दिवस लागतील, काय होणार नाही, जावं तुम्ही. मग त्याला अंगारा काहीतरी द्यायचा, मग तो आणून त्याला लावायचा. थोडे दिवस वाट बघायची, एका दिवस वाट बघायची. एका दिवसानं काय होत नसेल तर मग सुईणीला बोलवायचं, सुईणीने तपासायचं, तपासल्यानंतर तिने काहीतरी अंदाज काढायचे आणि 2 दिवस थांबूया.
म्हणजे तोपर्यंत त्या बाईचं इतकं हाल व्हायचं, काय व्हायचं कळत नाही. म्हणजे काय हाल पोटात- व्हायचं, भरपूर हाल पोटात दुखू व्हायचं, शकतं, पोटात चक्कर दुखायचं, मारणं, उलटी एमशी व्हायची किंवा ह्या ज्या गोष्टी आहेत, चक्कर मारायची, बेशुद्ध पडायची, ह्या अशा गोष्टी घडायच्या. हा. आणि मग ते काय करायचं, मग त्या बैलगाडी एकच साधन त्यावेळी. बैलगाडी उन्हाळा असेल तर जोरात बैलगाडी, जाणे म्हणजे स्पीड मध्ये जायला. हा, आणि मग ते गावामध्ये 2-4 गाड्या असायच्या. मग ते एखाद्या गाडीवाल्याला तयार करायचा, तो नाही वय करत तो हे करायचा. आणि शेवटी सगळ्यात मुख्य म्हणजे मग कोल्हापूर शिपयार्ड. हा, जसं आता सुद्धा डिलिव्हरीला कोल्हापूर शिपयार्ड प्रसिद्ध आहे, प्रसिद्ध आहे. तसं त्यावेळी देखील एकमेव उपाय म्हणजे तो. बर. हा, जर उन्हाळा असेल तर झालं जमेल. बैलगाडीतनं आणायचं गारगोटीपर्यंत, हम्म. गारगोटीत एसटीत बसायचं. आणि त्या एसट्या पण किती दिवसातून 1 किंवा 2 असायच्या. हा. धुळीतनं रस्ता प्रवास किती 3 किंवा 4 तासाचा प्रवास अरे कोल्हापूर करायचा. आता 45 मिनिटं भरपूर आणि झाली. हे अशा प्रकारचं त्याने शेवटी शिप्यारला जायचं. जाता पैशाची जोडणी काय करायची, त्यावेळी चलन कमी होतं. कमी होतं कारण ते 12 बलुते जर आपण बघितलं. हा पैशाचं चलन एवढं कमी की नाही. चलन म्हणजे त्यावेळी धान्य हेच चलन. हा, हा, हा. मग आणि तिथे डॉक्टरकडे चालणार नाही, आणि दवाखान्यात काय चालणार? मात्र परिस्थिती अशी होती की असे जर बाई तटली किंवा काय झालं तर आजूबाजूचे लोक, गावातले लोक येऊन बसायची, बघायची, सारखा अंदाज घ्यायची, उपाय सुचवायचे, काहीतरी करायची. मग शेवटी निर्णय घ्यायचं, चला अमक्याची बैलगाडी सांगा, बैलगाडीतनं नेऊया. मग माणसं बरं त्यांच्यावर तर कुठले पैसे आलेत, 10-20 रुपये, 1000 नव्हे, 10-20 रुपये असेल तेवढे पैसा आणून त्याने द्यायचं किंवा माहीत घे माझं. त्या माणसाकडे त्याला त्याचं इतकं मेंदू यायला त्या लक्षात एक राहायचं नाही कुणी पैसे दिले तर कुणी नाही. कारण त्यांना ते अगोदर टेन्शन यायचं, टेन्शन त्यात ते कुठल्या लक्षात राहणार? हा, म्हणजे मग असंही व्हायचं. आणि मग तिथून त्यांना एसटी सोय आहे तिथपर्यंत बैलगाडीने न्यायचं. तिथून एसटीनं ती कोल्हापूरला न्यायचं. कोल्हापूर स्टँडवरनं परत ती शिपयार्डपर्यंत. आणि एकदा शिपयार्डला ऍडमिट केलं की मग हे बिनधास्त. मग 1-2 लोकांनी तिथं राहायचं त्या पेशंट बरोबर. मग ती डॉक्टर निर्णय काय घ्यायचा तो घेणार. आणि त्याप्रमाणे ऑपरेशनची सगळी सोय त्यावेळी होती. शिपयार्डला ऑपरेशनची सोय होती, म्हणजे एवढं चांगलं होतं त्यावेळी. आणि नाहीतर मग नॉर्मल जर होत असेल नॉर्मल करायचं. सगळं झालं की परत त्याच मार्गे एसटीने यायचं, बैलगाडी तिथून आणाय सांगायची आणि बैलगाडी घेऊन घराकडे जायचं. ही परिस्थिती होती. आणि उन्हाळ्यामध्ये, पावसाळ्यामध्ये म्हणाल तर नदी नाल्याला होळला एवढं पाणी असायचं की त्यातून पास करायचं म्हणजे अवघड. मग ते कसं तरी त्यातून बैलगाडीनं बाहेर पडायचं. आणि नाव असायची, नावत बैलगाडी चढवायची. एवढ्या मोठ्या नाव होत्या, ठराविक ठिकाणी होत्या, सगळीकडे नाही. आता आमच्याकडे म्हटलं तर अक्कुर्डे गारगोटीमध्ये त्यावेळी बैलगाडीची ही होती. आणि मस्वे गारगोटीमध्ये ही साधी होती माणसांची नाव. मग बैलगाडीनं तिथून याला जायचं अकोल्याला. आता हे मी सांगायला लावलंय अनुभवावरून, म्हणजे माझ्या चुलतीची केस होती. तेच आता तुम्हाला विचारलं एखादी केस सांगा खरोखर. नाही, आमच्या चुलतीचीच केस होती. साधारणपणे जून महिन्याचा पिरियड होता आणि रस्ता पण एवढा क्लिअर नव्हता, नदीला पाणी होतं. समजलं काय? त्यांना काय झालं म्हणजे त्यांची डिलिव्हरी तटली. डिलिव्हरी. बर. मग ही डिलिव्हरीची केस झाली. सर्पदंश झाल्या तर तू बघायलाच नको काय करायचं. नाही, आता मला एक सांगा, तुमच्या चुलतीचं तुम्ही सांगितलं ना, तटली म्हणजे त्यावेळी त्यांना अंदाज बांधायला चुकले. अंदाज बांधायला चुकले नाही, ते तशा महिने बरोबर होते. परंतु काय ते मूल आडवं आलंय म्हणायचे, काय म्हणजे फिरले म्हणायचे.
मग डिलिव्हरी त्याची तशी होणारच नव्हती. हं. सोयीनं अगोदर 2-3 दिवस घरात बघितले, गावात बघितलं. म्हणजे त्रास होत असताना देखील बघितलं. हो, होत नाही बघितलं, म्हटल्यानंतर मग तपासलं. आता पुढे नेऊया. मग आता पुढे मार्ग काय? आणि त्यात जून महिना. त्यात जून महिना. मग तुम्ही तिथनं बैलगाडीत घेतलं. बैलगाडीमध्ये घेतलं. बैलगाडीतनं असं माशव्यावरनं आकुर्ड्यावरनं त्याच्या नावला गेलं. हा हा हा. आणि मग तिथून त्या नावात बसवलं. कारण काय की तिथून देखील एस टीनं वेळ होणार. हा. मग तिथून पुढं एस टीची म्हणजे गाडी ही कासरवाड्यापर्यंत नेली. तिथं नदीला नाव होती. आणि त्यावेळी एस टी जी होती ना ती कासरवाड्याच्या तिकडे एक आणि इकडे एक गारगोटी. म्हणजे मग आकुर्ड्यातनं गारगोटीत आणलं. गारगोटीत आणलं. तिथं चौकशी केली. गाडीला वेळ हाय, गाडी येऊन गेली आणि आता काय लवकर जाणार नाही. मग त्याने सरळ गाडी मारली बिद्रीपर्यंत. बर. बिद्री गाडी कुठली? बैलगाडी. गाडी पूर्वी बघायलाच मिळत नव्हती. मोटरसायकल नव्हती. बिद्रीचं जे हे आहे ते नदी आहे त्या ठिकाणी देखील अशी होती एस टीची परिस्थिती. अलीकडे एक एस टी आणि तिकडे एक एस टी. ती एस टी बिद्री टू गारगोटी चालायची. आणि तिथून पुढं कासरवाडा टू कोल्हापूर चालायची. मध्ये नदी नाही. मध्ये नदी वगैरे काही नाही. आणि तो रस्ता देखील कसा खडीचा सिंगल मुरमाचा वगैरे रस्ता असायचा. हा गारगोटी देखील रस्ता असाच होता, मुरमाचा खडीचा. कासरवाड्यानं परत बोट कासरवाड्यात आलं, बिद्रीत तिथून मग नावात बसवायचं आणि मग पलीकडे एस टी गाठायची. एस टीतनं मग ते कोल्हापूरला न्यायचं. मग त्यानंतर डिलिव्हरी झाली. मग ते डिलिव्हरी झाली नाही, ऑपरेशन करायची पाळी आली. बर. म्हणजे सिझर. हा. म्हणजे मग ती आणि तिला गाडीत बसवायला अखंड गाव जमलं होतं. काय करायचं बाई सगळे लोक तिला बघायला. आणि पैसे जे होते की नाही ते कुणी 10 दिले, कुणी 20 दिले, कुणी 15 दिले, असं करत. म्हणजे एकमेकाच्या मतीशिवाय पुढे मतीशिवाय जाऊ शकत नाही ना. बैलगाडी प्रत्येकाची बैलगाडी नसायची. बैलगाडी म्हणजे आजकाल ते आता म्हणजे जसं आता जशा जीप्स वगैरे आहेत ना तसे त्यावेळी बैलगाड्या ठराविक लोकांच्याच होत्या. आणि त्यातले काही हौशी होती ती जुपायची, ते बाकीचे होते जाऊ तिकडे काय असंही म्हणणारे काही लोक होती. नाही असं नाही काय सगळीच चांगली होती असं काही नाही. अवघड होत. आणि परिस्थिती म्हणजे कसं झालं असं सांग बघू. तिथनं जवळजवळ गारगोटीपर्यंत 10-20 माणसं चालत गाडी आहे पाठीमागणं. मग ते नावात बसून दिलं. पलीकडे गेल्यानंतर मग थोडी लोक कमी झाली. तिथून ती लोक परत आली आणि मग तिथून पुढं बिद्रीपर्यंत थोडी गेली. आणि तिथून बिद्रीतनं मग बैलगाडी परत आली आणि तिथून कोल्हापूरला गेली. त्यावेळी मग 4 माणसं बरोबर होतीच. जायचंच, कुणाला बोलवलं नाही, स्वतःहून लोक तयार व्हायचे. मी येतो, चला गरज लागू शकते, चला मी काय लागते चला. आणि मग तिथं ऑपरेशन केलं. ऑपरेशन तिथं 2 दिवस वाट बघितली त्याने, होते काय नाही तर नाही. पण शेवटी ऑपरेशन केलं. ऑपरेशन करून जवळजवळ 1 महिनाभर त्याने दवाखान्यात ठेवून घेतलं. क्लिअर झाल्याशिवाय सोडणार नाही. पण झालं व्यवस्थित झाले. मूल टिकलं नाही, फक्त ते बाळंतीण व्यवस्थित राहिली. आणि मग तिथून मग तिला बैलगाडीतनं म्हणजे कोल्हापुरातनं कासरवाड्यातून गारगोटीतनं बैलगाडीनं आणि पावसाळा होता त्यावेळी म्हणजे आता गावातले लोक सारखे येऊन घरात चौकशी करायची. काय झालं बाई, कसं झालं बाई, कोण आलंय काय झालं, म्हणजे ही अशी चौकशी करायची. आणि लोकांना धीर द्यायचा की बाबा असं म्हणजे धीर द्यायचा. काय होत नाही हे तू काय होत नाही. आजकाल तेच झालं ना की कम्युनिकेशन नसल्यानं आता म्हणतात सगळेजण की बाबा एकमेकाला बोलायला म्हणत नाही. त्यावेळी बोलायला माणसं असल्यामुळे एकमेकाला काही धीर आहे. आणि त्यावेळी ते मोठ्या आजाराचं देखील असंच असायचं. काही वेळ जर अशी सोय झाली नेलं तर ठीक आहे, नाही तर मग ते त्याचा अंतच समजायचा. दुसरं काही त्याला उपाय नाही, काहीच करू शकत नव्हतं. काय करणार आहे, डॉक्टरची सोय नव्हती त्यावेळी. आता सांगतो तुम्हाला, एक RMP डॉक्टर तो राहायचा कोणवड्यात
आणि RMP काय म्हटलं? RMP म्हणजे ते काहीतरी शिकलेला डॉक्टर की थोडी शिकून लागलं तरी डॉक्टरच्या हाताखाली राहायचं, कंपाऊंड सारखं म्हणजे कंपाऊंड सारखं राहायचं, थोडा अभ्यास करायचा, गोळ्यांची तेवढी माहिती असायची. आणि गोळ्या तो काय लिहून द्यायचे नाही त्यावेळी, कुठं दवा हे होत, कुठलं मेडिकल आणि काय तेवढं हे डॉक्टराकडे स्टॉक असायचा, ते तेवढं इंजेक्शनचा स्टॉक असायचा. पण तो ठराविक इंजेक्शन शिकलेला नाही. नाही शिकलेला. नाही, आता म्हणजे त्यावेळी डिग्री घेतलेली नाही, डिग्री घेतलेला नाही. अनुभवावरून. आणि मग तो एक त्याची मोटरसायकल होती, ती किती वर्षाची कसली होती कोणास ठाऊक, तो तिथून निघायचा, निळपणकर, दारवळकर, तिथून मग मिंचेकर, बसरेवाडीकर, प्रत्येक गावात जायचं, थोडं थांबायचे, ठराविक ठिकाणी तिची असायची ठरलेली. इथे डॉक्टर बाबा येणार, इथं डॉक्टर येणार, तर टायमिंग साधारणपणे ठरलं असायचं, तो त्या टायमिंगला तिथे यायचा. म्हणजे आणि मग गावात कोण आजारी असले का नाही, मग त्या घरात जाऊन विचारायचं, डॉक्टर आलं नाही तर नाही, बरं ठीक आहे. मग थोडा वेळा गेल्यानंतर डॉक्टर आलेला पत्ता लागला की ते पेशंटला घेऊन जायचं, मग त्याने तपासायचं, ठरलेलं इंजेक्शन गेल्याबरोबर त्यांना इंजेक्शन ठोकून द्यायचं, 4 गोळ्याची पुरी बांधायची, ही घ्या तिकडं. पैशाचं म्हणशील तर काय असले पैसे तर द्यायचे, नाही तर मग भात घालतो म्हणायचं, बाद घालतो म्हणायचं. अशी परिस्थिती होती. ही परिस्थिती होती. आता म्हणजे एकंदरीत परिस्थिती चांगली नव्हती आरोग्याच्या दृष्टीने, त्यामुळे माझं आयुर्मान कमी होतं. आणि साधारणपणे तरुण माणसं जी होती ना, ही असं काहीतरी आजार झाले, साधे आजार, कुठला दवाखाना नाही, कुठलं अंगावर काढायचं, असंच काहीतरी काढा करून प्यायचा, काहीतरी माडगं करून प्यायचं काय, आणि ते बरं व्हायचं. जास्तीत जास्त हे तुमची ताप किंवा थंडी, ही जी ताप होते ना, हे अंगावर काढूनच ते आपोआप थांबायचे. ह्यांना काय औषध द्यायलाच पाहिजे, त्यामुळे त्यांची प्रतिकार शक्ती किंवा प्रतिकार शक्ती चांगली होती, स्ट्रॉंग होती. कारण काय की त्याला काय ती झीज नव्हतीच, माइंडला काही झीज नव्हती. म्हणजे मेन जे आता म्हणजे त्याच्यावरून आपण असं आता म्हणजे भरपूर जण आता शोध लावले की स्ट्रेस असल्यामुळे बॉडीवर इफेक्ट जात होतो, त्यावेळी स्ट्रेस जास्त नव्हता, स्ट्रेस नव्हता अजिबात. बरं एक झालं, खा पोटा आणि जा देसा, घ्या दिवसभर काम करायचं, समजलं काय, दुपारची भाकरी येते खायची, जेवण येते खायचं, दिवसभर शेतामध्ये कुठे राबायचं. आणि थोडं जास्त श्रम पडलं किंवा जास्त ऊन लागलं, जास्त थंडी पडली, तरी लोकांना ते साधारण किरकोळ आजार यायचे. सर्दी फडसं म्हणा किंवा हे ठरलेलं आहे. मग त्याला काय उपाय करायचा, तर काहीतरी आपलं काढा करून प्यायचा. हे त्यावेळी आरोग्याची सोय ही अशी होती. नाही, मला अजून विचारायचं आता याच्यामध्ये की त्यावेळी असे मेन आजार काय व्हायचे, रोग काय व्हायचे? रोग तसं म्हणाल तर स्वातंत्र्यपूर्वी काळामध्ये किंवा 60-70 जे फ्ल्यू मोठा झाला होता, ते आमचे वडील आम्हाला सांगायचे. समजलं काय, फ्ल्यू म्हणजे त्यावेळी पूर्ण गावं सोडून लोक बाहेर वस्ती करायची, केलेली लोकांनी वस्ती. आमचे वडील म्हणा चुलते बाहेर शेतामध्ये जाऊन झोपड्या करून राहायचं, का तर तो आपल्याला यायला नको म्हणून. आणि गावात असं मडत जाळून आलं की लगेच फटाकडे वाजलीच, म्हणून फटाकडे वाजवायचे जे प्रथा पडलेली आहे खेड्यामध्ये. कोणतरी वारल्यानंतर त्याला घेऊन जाता वेळी करता फटाकडे वाजवायचे. पूर्वी असं झालं की फटाकडे वाजवायची की लोकांनी समजायचं आणि कोणतरी मेले. मग ती लोक काय ठराविक जी तरुण लोक होते ते जायचं, त्याला उचलायचं, घेऊन जायचं, जाळायचं. काय असं येऊन तर आंघोळ करून येतच नाही तो पण दुसरी फटाके वाजायचे. एवढं प्लेगची साथ होती त्यावेळी. फ्लू वेगळा आणि प्लेग वेगळा ना. प्लेग वेगळा. प्लेग हा उंदरापासून होणारा आजार, मग तो पण त्याची त्यावेळी झाला ना, जोरात पूर्वी झाला होता. त्यावेळी म्हणजे स्वातंत्र्यपूर्वी कालामध्ये. आणि त्यावेळी काही सोय नव्हती, कुठलं दवाखाना कुठलं काय नाही, त्यातच सांभाळायचं, रिकाम व्हायचं. नाही मग त्यानंतर मग आता आमच्या समोर ह्याची साथ यायची,
डिसेंट्री म्हणजे आपण मराठीत त्याला हागवण म्हणतो. हागवणीची साथ यायची. त्यावेळी देखील मग ती काहीतरी ह्या गावचे लोक त्या गावात जायला बंदी करायची. गावातले लोक गावातच राहायचे. मग शिदोरी भाकरी विक्री त्या भागातलं म्हणजे ज्या गावाला जे असते तिथलं तिथे घेऊन यायचं नाही. आपल्या पाहुण्या पायाने यायचं नाही. पाहुण्या पायाने येऊ द्यायचं नाही किंवा त्यांच्याकडे आपण जायचं नाही. असं करून ते त्यात आणायची. आणि मग काय वेळ सरकार जे इन्सुलेशन द्यायचं म्हणजे इंजेक्शन द्यायचे त्याच्यावरती उपाय काहीतरी काढायचे आणि मग असं चालायचं. नाही मला काय विचारायचं आहे त्यावेळी मग ते हागवण किंवा डिसेंट्री आपण जे म्हणतोय हे होण्याचं कारण काय म्हणजे पाणी आपलं पाणी त्यावेळी हे तुमचं शुद्धीकरण काहीही नव्हतं. पाण्यामध्ये जायचं ठिसेल टाकायचं नाही कुठलं काही टाकायचं नाही काय नाही. आता आम्ही त्यावेळी शेताकडे जायचं पावसाळ्यात तर सांगतो तुला मी जे पावसाचं पाणी पडते ना ते भरायचं भांड्यात आणि प्यायचं. मग ते काय परिस्थिती आहे ती माहिती नाही. काही वेळ पाणी जर बिघडलं तर ही चालू व्हायचं सगळ्यांना लाईनला. आणि मग ती लाईन लागायची म्हणजे ह्याचं त्याला त्याचं त्याला त्याचे त्याला असं जंतू पसरत जायचे. फ्ल्यू व्हायचा. फ्ल्यू देखील असाच पसरत जायचा. व्हायरल जायचं. थंडी वाजायची ताप यायचा आणि 2 दिवस काढायचे काय आणि काहीतरी औषध घ्यायचं व्हायचं बरं. अशक्तपणा यायचा. ह्या गोष्टी म्हणजे त्यावेळी फ्ल्यू आणि डिसेंट्री जास्त दुसरं काय एवढं विशेष नव्हता. साथीचे रोग बाकीचे काय एवढे नव्हते. देवीचा एक होता पूर्वी. देवीचा रोग म्हणजे काय? देवीचा रोग म्हणजे जे काही लोकांना अंगावरती स्पॉट असतात चपटे असतात तो देखील अशी संसर्गजन्य होता. ते आम्हाला देखील तो इतकं काय त्यावेळी बघायला मिळालं नाही पण होता. आणि काही लोकांच्या ह्याच्या स्पॉटवरनं समजायचं की याला देवी झाली होती म्हणून. मग 60 नंतर मग थोडंसं सरकारचं लक्ष द्यायला लागलं. सरकार जरा लक्ष द्यायला लागलं. प्रत्येक गावामध्ये फिरतीला डॉक्टर यायचे. हे सरकारी दवाखान्यात आणि 70-72 नंतर 75 नंतर ते प्रत्येक बऱ्याच ठिकाणी त्यांनी PHC काढली. तालुक्याच्या ठिकाणी डॉक्टर MBBS ला ऍडमिशन देताच वेळीच त्यावेळी त्यांना कंपल्शन करायचं की तुम्ही खेड्यामध्ये इतके दिवस काम केलंच पाहिजे नाहीतर तुमचं सगळं शिक्षणाचा खर्च वसूल करण्यात येईल. म्हणून त्यावेळी ते 1 वर्षभर का 2 वर्ष अजून आहे ना राहायचे. अजूनही आहे ते आणि त्याप्रमाणे व्हायचं. आणि मग त्यावेळी देखील ते हे लोक MBBS लोक तरी किती हे करणार किती. आता तिथून त्या माणसानं पाटगावला जायचं म्हटलं गारगोडीच्या माणसाला ते आपण बघितलं. साधी गोष्ट आहे काय? डॉक्टरनं जायचं म्हणजे जायचं आणि मग काय ते पेशंट बघायचे आणि यायचं. म्हणजे परिस्थिती इतकी ही होती एकदम विचित्र होती. म्हणजे एवढं जास्त आरोग्य वैद्यकीय शास्त्र एवढं हे नव्हतं. आता डेव्हलपमेंट एवढी झालेली आहे की फुलं साखव हे ते असल्यामुळं माणूस तटत नाही. कुठूनही कसंही असं ना का माणूस पोचते आरामशीर पूर्वी पोचत नव्हता माणूस. पोचायचं नसतं म्हणजे अवघड होतं फार. बरोबर आहे. तर मंडळी आपण 1960-70 साली साधारणतः आरोग्याची सुविधा म्हणा किंवा माणसाचा आजारपण किंवा त्याच्यावर त्यांचे उपाय काय त्याच्याबद्दल पाहिलं. आणि त्याच्यामध्ये म्हणजे बाबांची खूप मदत झाली की बाबा त्यांनी स्वतः ते पाहिलेलं आहे आणि त्यांच्याच मुखातून आपण ऐकलं. तर या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण लवकरच भेटू. तोपर्यंत नमस्कार.